हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ सगळ्या ताईंना सगळ्या दादांचं काकांचं काकूंचं आणि छोट्याशा चिमुकल्यांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा याच्यामध्ये स्वागत आहे पहा ताईंनो. तर चला सुंदर अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली पहा आणि सकाळची सुरुवात मनमोहक वातावरणाने झाली तर दिवस अगदी छानच जातो. सकाळचं हळदीचं लेपन झालं पहा, कारण की शनिवारचा हा थोडासा व्हिडिओ आहे, कारण की श्रावण शनिवार होता, म्हणलं चला सकाळ सकाळ हळदीचं लेपन करूयात. तर त्याच्यानंतर इकडं झाडांनाही पाणी सोडलेलं होतं पहा, कारण की आता पाऊस तर काही व्हायना, मग त्याच्यामुळं म्हणलं आता थोडंसं माना टाकायला झाडं लागलेच होते, कारण थोड्याशा बुरबुरीने किंवा झिमझिमनी तर मुळांपर्यंत तर पाणी पोहोचतच नाही आहेत. तर चला, आणि फळं पण बघा छान असे आमच्या झाडांना फळं आलेत बघा. तर मस्त रोज तरी नाही पण कधी मधी 1-2 दिवसाला असं मिळून झाडाचे ताजे संत्र तोडून मस्त खाते पहा. तर आता सगळे झाडं फुल भरायचे, कारण की विहिरीमध्ये जी आपली विहीर आहे त्याच्यामध्ये बरेचसे टँकर 7-8 टँकर वतलेत, आणि मग आता एवढे पण 7-8 टँकर झाडांना सोडून द्यायचे. तर चला सकाळ सकाळचा इकडं चहा उकळतोय, कारण तुमच्या छोट्या फौजींना ध्रुवाच्या पप्पांना सकाळ सकाळ चहा लागतो. आता तरी सवय कमी झाली, नाहीतर एरवी मग 5:00 आणि 4:00 कधी पण चहा मागायचे, पण आता सकाळ सकाळ उठल्या चहा लागतो. तर चला असो. त्याच्यानंतर म्हणलं ताजी शेतातली भाजी आणली होती पहा इथं, कारण की परवा दिवशीच त्यांनी घेऊन आलते, बरीचशी आणली होती. तर मनीषा ताईंना वगैरे दिली होती आणि बाकीची होती, तर ती इथं ताजी म्हणलं नंतर पिवळी पडल्याच्या नंतर छान लागायची नाही, तर म्हणलं चला आज डाळीमध्ये बनवावी म्हणलं भाजी. तर छान अशी चिरून घेतली, पहिले स्वच्छ धुवून घेतली, आणि कोवळी भाजी होती पहा, आणि मुगाची डाळ टाकून तर एकदम मस्तच होती पहा. तर मुगाची डाळ उठल्या भिजत घातली होती, कारण भाजीचा प्लॅन झालता, म्हणून म्हणलं चला डाळीमध्ये बनवावा. मग सिंपल रेसिपी आहे पण खायला छान लागती. बाकी कांदा टोमॅटो हे ते प्रत्येक भाजीमध्ये आपण टाकतच असतो, तर हे काहीतरी वेगळे. हिरव्या पालेभाज्या तरी आम्ही स्पेशली हिरव्या मिरचीतच करतो, हिरवी मिरची लसूण आणि जिरे, बस संपला विषय. तर मग इथं तेल तापलंय पहा, त्याच्यामध्ये आता हे सगळं परतून घेतोय, आणि परतल्याच्या नंतर डायरेक्ट भाजी टाकून वाफेवरती शिजून घेतो आम्ही, पाणी वगैरे काही टाकत नाही. काही जण पाण्याचा शिपका देतात, पण ते कसं चिकचिक होती अशी चिखलासारखी, तर विदाऊट पाण्यामध्येच कुठल्याही प्रकारचा एकही पाण्याचा थेंब न टाकता झाकण ठेवून शिजून घ्यायची पहा. खूप टेस्टी लागते. मला तर स्पेशली मेथी शेपू खूप आवडते ताईंनो, आणि त्यातली त्यात बघा आपली शेतातली ताजी असली ना विदाऊट फवारणीची तर छानच लागते. नाहीतर अशी आपण बाजारात आणतो जास्त दिवस झालेले असते, 2-2, 3-3 दिवस, थोडा कडसरपणा त्याच्यामध्ये असतो किंवा निब्राटपणा असतो, तर तसं काही नव्हतं. त्याच्यामुळं मग असं घरचं करायचं म्हणलं ना इंटरेस्ट पण येतो बघा कुठल्याही करायला. तर म्हणलं भाजी वगैरे टाकून घेते, आणि हळदीचं लेपन पहिलेच केलं, आणि मग बघा आता इथं छान अशी वाफेवरती शिजवली थोडीशी भाजी, मग डाळ टाकली. आणि मुगाची डाळ सुद्धा ही घरचीच डाळ आहे आमची, कारण की मूग झालते ना, तर गेल्या वर्षी तर पूर्ण डाळ करून आणली होती आम्ही. आता ती तशीच आहे, आता वरण वगैरे त्याचं होतंय घरचं, तर ती लवकर संपवावी लागणार आहे, नाही तर कीड लागते. मशीनमधून करून आणली होती. तर बघा वाफेवरच डाळ सुद्धा शिजून घेतली, थोडीशी नाकाने दाबून घेतली, तर छान भाजी झाली बघा मस्त. तर बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटलं असेल अशा पद्धतीची. तर पुन्हा एकदा हलवून घेतलं आणि झाकण ठेवले परत. त्याच्यानंतर दुपारचे वाजले 2:15, आणि फायनली बघा आज करू उद्या करू परवा करू असं करता फायनली जे श्रावण मध्ये आपल्याला शूट करायचं होतं, तर ते छान असा मेकअप झालाय बघा. 3:15 वाजले, 12 वाजल्यापासून मेकअप आमचा चालला होता, आणि ह्या ताईंनी मेकअप केलेला आहे पहा. तर या आमच्या गावातल्याच ताई आहे, गावातले म्हणजे आमच्या वस्तीवरच राहतात तळ्यावरती. तर तुमच्या पेजचं नाव सांगा ताई. पल्लवी गाडेकर मेकअप आर्टिस्ट हे माझ्या पेजचं नाव आहे, आणि माझ्या युट्यूबला पण चॅनल आहे पल्लवी गाडेकर. तर नक्कीच मैत्रिणींना बघा, आजूबाजूच्या कुणी मैत्रिणी असतील तर खूप छान पद्धतीने त्यांनी मेकअप केला. तर आता मला पण आवडलाय, सगळ्या स्टाफच्या मुलींना पण आवडलाय. ताई काही आज घरी नाही, संध्याकाळपर्यंत येईल. आता सगळे म्हणतात की ताईला एक प्रकारचं सरप्राईजच राहणार आहे, तर मी त्याला म्हणलं होतं सिंपल सोबर करा, पण त्यांच्या पद्धतीने त्यांनी व्यवस्थित केलंय. तर गावातल्या आपल्या बऱ्याच जणी व्हिडिओ बघतात, आजूबाजूच्या लिमगाव झालंय ह्या गावातल्या पण व्हिडिओ बघतात, तर नक्कीच कुणाला कुठली ऑर्डर असेल तर ताईंना नक्कीच ऑर्डर द्या, कारण छान पद्धतीने तुम्ही बघताय मला की मस्त मेकअप त्यांनी केलाय, आणि त्यांनी जस्ट सुरू केलेलं आहे बघा, पण नवीन असून पण मस्त मेकअप केलाय त्यांनी, आहे की नाही. तर त्यांचं
का कुणाला पाहिजे असेल कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा, नक्कीच त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी रिप्लाय देऊन टाकेन. चला, थँक्यू सो मच ताई. फक्त प्रेम करायला शिकायचं, झाड असू नाही तर वाळ्या असू. तर चला, फायनली बघा सगळ्या ताईंच्या कमेंट्स ब्लॉग मध्ये येत होत्या की एवढं साठी ताईला हाऊस आहे, तर थोडे भाऊजींनी करायचं म्हणजे रील केला पाहिजे, एकदा तरी करा असं करता करता तर तयार झालेत. आणि आमचा महादेव कसे दिसते ते नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कारण की हुरूप येतं बघा. आता आजचा व्हिडिओ जर छान झाला ना तर मला वाटतंय की पुढे बी करतील म्हणून. चला, फायनली आता जाऊ आपण जिथं शूट करायचं त्याच याच्यावरती जाऊ आणि पाहू आता ते कंटिन्यू व्हिडिओ मध्ये आपण घेऊ. तर चला, फायनली पोहोचले जिथं शूट करायचंय तिथं. गेलो तर सई, आणि वातावरण वगैरे तर छानच होतं सगळं बघा, हिरवं गार, जणू काही डोंगराला सगळी शाल पांघरली आहे अशा पद्धतीचं वातावरण झालं. वारं इतकं होतं, बापरे, यांचं काही धोतर राहिना आणि माझी काही बिंदी राहिना. ते इतकं स्टार्टिंग पासूनच इतकं हसत होतं, बापरे बापरे बापरे, ते हसण्याला लिमिट नाही. कंटिन्यू म्हणजे शूट करायला आम्हाला 3 ते 3.5 तास लागले बघा, आणि 3.5 तासामध्ये कंटिन्यू आमचं कॉमेडीत चाललं होतं. म्हणजे हसू अक्षरशः पोट दुखायला लागलं होतं. स्टार्टिंगपासून जी सुरुवात झाली तर एंडिंगपर्यंत तेच चाललं होतं. तर पाण्याचं ठिकाण आम्ही शोधत होतो, तर बऱ्यापैकी इथं थोडंसं पाण्याचं तळं होतं पहा, तर इथंच फायनली आलो होतो. इकडं चाललंय शूट. नशिबाने सकाळपासून मला ते डोक्यात हेच येत होतं की बाई आता काय होतंय, पाऊस येतोय का काय, ऊन पडतंय का नाही, कारण उन्हामध्ये व्हिडिओ चांगले येतात, तसं येत नाही. म्हणलं शिराळ पडलं तर झालं, वाटोळं काहीच नाही. मग म्हणलं एवढं केलेलं तर चला, मस्त गार हवा सुटली आहे. इकडं त्यांचं शूट घ्यायचं काम चाललंय त्याच्यानंतर माझं घेईन. मग इकडं पवनचक्की बघा छान, कसली भारी दिसतीये पवनचक्की. आवाज पण येतोय तिचा, जवळ गेलं तर लई मोठी दिसणार आहे. तर मलाच आज वेगळंच वाटायला लागलंय सगळं, कारण वेगळा लुक कधी सवय नाही त्याच्यामुळं. तरी आपलं हॉटेलच्या इकडचं जे तळ आहे छोटं, तर तिकडं आलेलो आहे आम्ही. आता बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांनी सजेशन केलं होतं का इकडं जाऊ तिकडं जाऊ, पण म्हणलं जाऊ द्या, आपल्या गावापेक्षा दुसरं कोणतंच गाव नाहीये, तर मग कुठंच जायचं नाही, आपलंच घेऊ म्हणलं आपल्याच गावामध्ये. तर इकडं आलतो हॉटेलच्या इकडं, इथं काही घेऊ आणि बाकीचं मंदिरामध्ये घेऊ. आता त्यांचा उडते ना मग, त्याला काय होतं? थांबले वार, चला जाऊ. आता सांग करायचं का? हा, स्ट्रेट असा खाली हात ठेवायचा, मग नंतर हळू वर घ्यायचा. एकत्र खेटायचे का? नाही नाही ना. फक्त असं वरती घ्यायचं. स्माइल द्यायची का? हा, मी पण द्यायची का? तुमचे डोळे बंद. तुमचे डोळे बंद. 3, 2, 1 स्टार्ट. खाली वर जा. हा, लई फास्ट झाला. असं नॉर्मल ठेवा पहिले, असं नका. नंतर स्टार्ट म्हटलं ना, असं वरती करायचं. थांबा. तर चला, छानपैकी एक पोज आम्ही देत होतो आणि शूट आमचं चालू होतं. तर बापरे, माझ्यासाठी तर हे काही सगळ्या गोष्टी नवीन नव्हत्या, पण तुमच्या फौजींसाठी ह्या गोष्टी खूप नवीन होत्या ताईंनो. तर मला वाटलं पण नव्हतं की बा एवढा त्या छान पद्धतीने सपोर्ट करतील. पण मी सारखंच म्हणजे मी आता हे सगळं धोतर वगैरे तुम्हाला माहिती रीलसाठी अगोदरच ताईंनी मी बाजारात खूप हिंडलो होतो. आम्ही त्या दिवशी दिवस घातला होता, कारण की हाईट वाईज पण मिळालं पाहिजे. खूप शॉप हिंडलो तेव्हा कुठंतरी भेटलं, आणि किती 8-10 दिवस झाले होते आणलेलं, तर हे त्यांना माहिती होतं. तर मग अगोदर तर नाहीच म्हणत होते ते, नाहीच म्हणून मला नाही जमणार. आता माझ्यासाठी तर हे सगळं जुनंच होतं, पण त्यांच्यासाठी नवीन होतं. तर एक स्टेप करायची म्हणलं ना, तर खरंच 5-5, 6-6 वेळेस, काही तर स्टेप 10-10 वेळेस केल्या, तेव्हा कुठंतरी जाऊन हे शूट झालंय बघा कम्प्लीट. आणि नाही ते काही त्यांच्या स्टेप, काही माझ्या स्टेप, असं करता करता छान अशा स्टेप घेतल्या पहा. आता फायनल ज्या वेळेस व्हिडिओ येईल त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळणारच आहेत. थोडस यस वाजवा तुम्ही फक्त सरळ बघा. तुम्ही वाजवित राहा, त्याला बरोबर जी वाटन ती ठेवी. वाजवा जरा जोरात, तो करतो स्लो मोशन.
समोर बघा आता तर व्हिडिओ काढायचं म्हणलं की म्हणजे स्पेशल शूट असं करायचं म्हणलं की स्पेशल ठिकाण पाहिजे. तर मला बऱ्याच जणांनी सजेस्ट केलं होतं की तू इथं कर तिथं कर तिथं कर, पण मला काय वाटलं की आपल्या गावापेक्षा दुसरं कुठलं सुंदर गाव नाही आहे आणि दुसरीकडे इकडे तिकडे जाण्यापेक्षा आहे ना इथंच ठीक आहे. तर मस्त मध्ये पाण्यामध्ये उतरलं होतं दगडावरती बघा, आणि तिथं उभा राहून आता माझं शूट चाललं होतं, त्यांचं झालं, माझं शूट चाललं होतं. तर वारं इतकं ना, बापरे, वारं थांबलं का तर आमचं दोघांचं हे म्हणायचे, अरे थांबलं घे 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 पटकन घे, आणि घ्यायला लागलं की वारं मात्र परत सुरू व्हायचं. तर असं करता करता जास्त म्हणजे वाऱ्यानेच त्रास दिला बरं का, नाहीतर आमचं लवकर झालं असतं दिवसभर. बापरे, इतकं थकलो कारण की मी 12 वाजता बसले होते, तर मला जास्त मेकअप करायचाच नव्हता. मी घरीच स्वतःनीच माझ्यानीच हातानेच करणार होते, पण त्या ताई म्हणल्या मी करते, आणि आहे जवळची व्यक्ती एखादी तर कुठतरी काहीतरी जवळच्या व्यक्तीला सपोर्ट केला पाहिजे. तर मग त्या म्हणल्या करते, तर म्हणलं करा बाई चला. तर नाहीतर मग मला आहे ना ताईला येऊस तर थांबायचं होतं, कारण आमच्या दोघींचं पण शूट त्याच्यामध्ये घ्यायचं होतं आणि यांचं माझं पण घ्यायचं होतं. तर असं घ्यायचं होतं, पण ताईचं काही नक्की नव्हतं. आज येणार होती संध्याकाळी, पण आजचं पण कॅन्सल झालं काही कारणास्तव. तर त्याच्यामुळं मग ते पुढं ढकललं गेलं, आणि मग आज जाऊ उद्या जाऊ असं करता करताना तर ते राहून गेलं असतं. मग ताई म्हणली तू करून घे, कारण की कसं आहे यांची सुट्टी संपत आलेली आहे, 8च दिवस राहिले आणि आपल्याला तर वेळ नसतो. लाईव्ह संडेलाच ऑफ ठेवतोय आपण, 8 दिवस तर चालूच राहतो लाईव्ह, आणि त्याच्यानंतर मग स्टुडिओ बी बंद ठेवता येत नाही, काही नाही, कारण सीझनचा टाईम आहे ना, आता रक्षाबंधन वगैरे जवळ आलंय, त्याच्यामुळं मग कंटिन्यू स्टुडिओ सुरूच ठेवावा लागतो. तर चला, नेक्स्ट स्टेप आम्हाला घ्यायची होती एकदम नाही का, भोलेनाथ जे ध्यान मुद्रेत बघा एकदम बसलेले असतात असे एकदम डोंगरावरती, तर ती स्टेप घ्यायची होती. तर मी म्हणत होते त्यांना नको म्हणून वरती जास्त, कारण की मग डोंगर चढून वर जायचं म्हणल्याच्या नंतर एवढं पॉसिबल नाही होणार, कारण की दम लागतो. तर हे म्हणले की जेवढं चालता येईल तुला तेवढंच चल, जिथं वाटन तिथंच मग आपण हे करू. तर मग कंटिन्यू आम्ही पुढं चालत गेलो. बापरे, चप्पल नेली नव्हती, कारण घरून निघतानीच आहे ना चप्पल मी घातली होती आणि यांनी पण घातली होती. तर ते लुकवरती ती चप्पल एवढी वेगळी दिसत होती ना, की स्टाफच्या मुली सगळ्या ओरडायला लागल्या. म्हणलं ताई काढून टाका पहिले, ते वेगळंच काहीतरी दिसतंय, तुम्हाला कुठं पाय जायचंय, गाडीतच जायचंय, तर तुम्ही चप्पल घाला. चप्पल घातली नाही, पण याचं एवढं पस्तावा आला ना, कारण की पता नाही का एवढं डोंगर आउटसाईडला आहे तरी सुद्धा म्हणजे एवढ्या काचा होता ताईंनो तिथे, एवढ्या काचा होत्या. तर एक पाऊल असं विचार करून टाकावं लागत होतं, इतक्या काचा होत्या. तर मग बरं झालं, म्हणजे इजा वगैरे काही झाली नाही, पण होत्या बाबा तिथं पता नाही कोणी फोडलेल्या होत्या का काय होत्या, एवढ्या उंचावरती होतं तरी पण होत्या. तर मग फायनली जास्त वरती गेलो नाही, तरी पण बऱ्यापैकी वर आलतो बघा, पवनचक्की पूर्ण दिसतीये जवळून. आणि मग हा दगड आम्ही सिलेक्ट केला होता ह्या स्टेपसाठी. तर हे शूट करायसाठी ना ताईंनो मी एवढा म्हणजे विचार केलता ना, असं करायचं तसं करायचं, म्हणजे खूप एक्सायटेड होते मी. आता समजून घ्या माझ्या भावना की कशा पद्धतीच्या, कारण हे लास्ट चान्स आहे आणि पुन्हा नाही, कारण की ध्रुवच्या वेळेस सगळ्या काही गोष्टी झाल्या, तर त्या काय म्हणतात ना, म्हणजे काहीच केलं नाही मी. माझं इव्हन तुम्हाला सांगते, माझे जे 7व्या महिन्याचं जे डोहाळं जेवण केलं होतं ना, तर त्याचं सुद्धा जे मी फोटो वगैरे जे काढले होते, जे फोटोग्राफर दादा होते ना, तर इव्हन त्यांचं सुद्धा फॅमिलीचं काहीतरी झालं तर त्यावेळेस ते मला फोटो देऊ शकले नाही. तर माझी ध्रुवच्या वेळेसची ना एक पण म्हणावे अशी आठवण माझ्याकडं नाहीये. ध्रुवचे जे छोट्यापणाचे जे छोट्यापणाचे जे फोटोज होते, त्या ज्या मोबाईलमध्ये माझे होते ना, तर ते ध्रुव 1.5 वर्षाचा झाल्यानंतर मी सोबत होते. त्यावेळेस आहे ना वरतून त्यांनी खाली फेकून दिलता मोबाईल, तर ते पूर्ण फुटला होता, तर नीट होण्याजोगताच नव्हता. तर त्याच्यामध्ये त्याचे फोटोज पण गेले, त्याचे गेले, माझे गेले, म्हणजे माझ्याकडे असं म्हणावं असं काहीच नाही राहिलं नाही का. आणि तेवढीच एक माणसाला आठवण असती की बाई नाही का, त्यालाच वर्षानुवर्ष लेकरं पण मोठे झाल्यावर आपल्याला त्यांना दाखवता येतं आणि हौसेला मोल नाही. तर म्हणलं चला एवढ्या वेळेस त्यांनी केलं तरी झालं, लय झालं ना. मग नेक्स्ट शूट सगळे मी माझ्या पद्धतीने मग मी एकटी करीन नाही का, कसं आहे. तर आता बघू
बघू आजच्या शूट नंतर शूट कसं होतंय काय होतंय. पूर्ण व्हिडिओ मोठा तुम्हाला यूट्यूबवर पाहायला मिळणारच आहे, इन्स्टाला पण पाहायला मिळेल शॉर्ट व्हिडिओ. तर पता नाही आता ह्या व्हिडिओमधून यांना काही जर वाटलं तर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करते. पण आता काही उपयोग पण नाही, सुट्टी पण संपत आली. कारण की तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्सचा यांच्यावर एवढा फरक पडला ना, खरंच थँक्यू सो मच सगळ्या ताईंना. कारण की मला तुम्ही समजून घेतलं ते खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यातली त्यात म्हणजे माझ्यासाठी तुम्ही एवढे रिक्वेस्ट कमेंट बॉक्समध्ये करत होत्या की दादा करा ना प्लीज, आमच्या स्वातीताईसाठी करा ना प्लीज. तर त्या कमेंट्सचा त्यांना भरपूर इफेक्ट झाला बघा. आणि त्याच्यामुळं ती फायनली तयार झाले. ड्रेस वगैरे पण आणून ठेवलेला होता सगळ्या गोष्टी. तर ते केलं बरं झालं, नाही तर मला कायम खंत राहिला असता मनामध्ये का एवढं आणून करून सगळं सुद्धा केलं नाही म्हणून. तर ते फायनली झालं बघा. आता मी काय करतो, कुठं तर हवाच तेवढी मानल्यावर वारे उडतं मी करू काय राव, माहिती आहे का? तर त्याच्यानंतर बघा फायनली ही स्टेप मला घ्यायची होती खास करून की बॅकग्राऊंड मला पवनचक्कीचा पाहिजे होता. आणि ते ध्यानमुद्रेत बसलेले एकदम सिनेमॅटिकमध्ये बॅकग्राऊंडला ब्लर आणि माझा असं मला ती क्लिप कॅप्चर करायची होती, ती घ्यायची होती, म्हणून एवढी मेहनत चालली होती. तर फायनली बघा ती स्टेप फायनली घेतली. तर वाऱ्यामुळं बापरे जेवढं म्हणजे वारं इतकं होतं ना, तर ते त्यांचं धोतर उडं आणि माझी काही बिंदी राहिली नाही. मी जसं स्टार्टिंगलाच म्हणले होते. तर ते कंटिन्यू उडलं का ते म्हणायचे उडलं धोतर उडलं, अरे धरात येणार त्याला कोणतरी. म्हणजे इतकं म्हणजे ताईंना हसलो आम्ही, बापरे त्या हसण्याला लिमिट नाही. तर मग फायनली बघा झालं बघा शूट. आणि मागून तर म्हणले याला पूर्ण या धोतराला वल्ल करा, वल्ल केल्याच्या नंतर हे उडायचं नाही. पण ते शूटमध्ये चांगलं दिसलं नसतं. म्हणजे एक समजून घ्या, इमॅजिन करा की कशा पद्धतीने आमचं झालं असेल ते. तर चला फायनली उंचावरतीची आमची ही स्टेप झाली. कारण की एकाच क्लिपसाठी किंवा एकाच स्टेपसाठी आम्ही एवढं वरती आलो होतो. तर एवढीच घ्यायची होती इथं. आणि त्याच्यानंतर मग खाली उतरत होतो. खाली उतरताना काचाचं जसं म्हणलं मी एवढ्या काचा होता. तर मग आता उतरताना यांना वाटलं नको पाय वगैरे घसरायला, तर हे मला हाताला धरून उतरत होते. आणि त्याच्यानंतर मग लांबपर्यंत बघा लांब दिसतं ते तुम्हाला शेळ्या गाया त्या पण आम्हाला नंतर भेटल्या. आणि एवढं भारी शूट झालं. तर ही जी क्लिप आहे ना, तर ही क्लिप आणि अजून एक तर ह्या ज्या पार्लरवाल्या ताई होत्या ना त्यांना पाहिजे होती. तर त्याच्यासाठी ही घेत होतो आम्ही. आणि मला पण एकटीचा म्हणजे सेपरेटमध्ये पण टाकायची होती. तर 2 in 1 होईन म्हणून मग ही स्टेप घेत होतो आम्ही. तर आणि यांचं इकडं पाठीमागं डमरू वाजवायचं काम चालू होतं. कंटिन्यू माझं शूट सुरू झालं की काही ना काही कॉमेडी करायचे आणि मला हसायला लावायचे. म्हणजे असं चाललं होतं आमचं. तर इथं काही फोटोज घ्यायचं पण काम चाललं होतं. कारण की आमचा जो पुतण्या आहे तोच एडिट करतो व्हिडिओ वगैरे. तर माझ्यापेक्षा त्याला जास्त हाऊस होती की काकी आपण असं करू, काका आपण असं करू, आणि एवढं चांगला मेकअप केलाय तर आपण फोटो पण घेऊ. तर मग तो पण त्याचं चाललं होतं आपण असं करू तसं करू. त्याला पण खूप इंटरेस्ट होता. तर त्याचं पण मग तो घेत होता, काही फोटो घेत होता, काही व्हिडिओ घेत होता, शॉर्ट काही लॉंग काही अशा पद्धतीने. तर मग त्यांनीच बऱ्याचशा पोस्ट सांगितल्या, काही माझ्या आयडिया होत्या. कारण बऱ्याच दिवसाचं मी बघून ठेवलेलं होतं की कसं काय करायचं. कारण की अगोदर कुठलीही गोष्ट तयारीने असली ना की मग जरा बरं पडतं. टायमाला म्हणजे टाइम वेस्ट होत नाही. तरी पण बऱ्यापैकी आम्हाला भरपूर वेळ लागला या शूटला. पण याचा एक म्हणजे मनामध्ये खंत नाही राहिला की शूट करायला आहे ना, मेन मला जसं वातावरण पाहिजे होतं ना तसं भेटलं होतं. कारण 3च्या पुढं आणि 5:30च्या आत असं शूट झालं पाहिजे होतं. कारण की उन्हावरती पण डिपेंड असतं, वातावरणावरती, क्लिअरिटीवरती, तेव्हा कुठेतरी जाऊन ते शूट चांगलं होतं. तर त्याच्यामुळं आणि मेन मीन्स मला पावसाची त्याची भीती वाटत होती की पाऊस आला, ऊन जर नाही पडलं, जर शिराळ पडलं तर व्हिडिओ कसा येईल, तर त्याची भीती वाटत होती. पण चला म्हणजे मी जी मनामध्ये ठेवलं होतं की बाई अशा सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे, तर त्या सगळ्या झाल्या. तर फायनली
फक्त एवढं आहे की वाऱ्याने त्रास दिला, पण चला नॅचरली जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणून चालायचं. आणि वाऱ्यामुळं पण बऱ्याचशा क्लिप चांगल्या आल्या असाव्यात असं मला वाटतं. तर ही स्टेप दोघांची चालताना आणि मेन मीन्स आहे ना, सगळं झालं नंतर लक्षात आलं की जे ब्लाऊजचं मेन लुक होतं बॅक साईडचं ना, तर ते घेतलंच नाही. मग ते नंतर आमच्या दीदीच्या लक्षात आलं की बॅक साईडचं शूट राहिले म्हणून, तर मग ती घेतलं. पाहू आता व्हिडिओमध्ये जे जे चांगलं वाटतं त्यांना क्लिप्स तर त्याच आपण टाकणार आहेत. तर पाहू. राम राम. ओम नमः शिवाय. असं उचलताना घेऊ का मग आता? परत एकदा. नाही, भरताना घ्यायचं. ही स्लो मोशन मध्ये घेतली ना तांब्याची. तू आता बघून बघून कर. परत घ्यायची. शिवाय. ओम महादेव. मी जाऊ का पाठी मागून? या वरती आला आता. स्टार्ट. तर चला शूटची अजून शूटला 4 चांद लागण्यासाठी ऐन वेळेला तिथं शेळ्या गाया सुद्धा आल्या पहा. त्यांच्या त्या गळ्यातल्या घंटीचा आवाज वगैरे वगैरे, म्हणजे एवढं पॉझिटिव्ह म्हणजे वातावरण. खरंच म्हणजे दिवस हे जे शूट आहे ते आठवणीत राहणार आहे पहा. नाही मारित ते पकडा तू दुसरं बघा. सरळ चला तुम्ही चला. चला चला या. त्याच्याकडे चालायचं तुम्ही. ती गाय सोडून द्यायची. ती आली असती. एका मेकॅनिकडे बघत माझ्याकडे या चालत. माझ्याकडे बघा. माझ्याकडे हा, असं मागं पुढे थांबा, सोबत नका थांबा. तुम्ही पुढे या. त्यांच्याकडे बघत बघत या. बघायचं तुम्ही. मी तुमच्याकडे बघा. या. जा परत पाठीमागे सरळ घ्या. अजून काही राहिलं बघू. मला बघू दे सिंगल याच्यात काही राहिलं. चल चल चल. नको नको. डोळे बंद करून वर बघायचं. वरती बघायचं, डोळे बंद करून ठेवायचे. हा. स्टार्ट. तर चला बऱ्यापैकी बघा जाणारे येणारे पण बघा. आता या तळ्याच्या शेजारचा जो रस्ता आहे ना, म्हणजे आपला हॉटेल जिथं आपण बनवलंय ना, तर तोच हा रस्ता आहे बघा. कारण जाणारे येणारे बरेच जण आता यांना ओळखत होते. आणि मोठ्याने ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय एक टेम्पो चालला होता. तर कॉमेडी अशी झाली की त्या टेम्पोमध्ये कामाला जाणाऱ्या येणाऱ्या 8-10 बायका होत्या. तर ते उभा राहून त्यांनी हात पण जोडले. त्यांना वाटलं कोणते महाराज आहेत काय माहिती. म्हणजे एक त्यांना वाटलं असन की बाबा हे खरंच शंकर पार्वती आहेत की काय. म्हणजे आता त्यांना काय माहिती, जुन्या म्हाताऱ्या बायका होत्या, त्यांना काय माहिती शूट चालू आहे वगैरे वगैरे, पण त्यांना असं वाटलं. चला ईदालचा झालाय शूट. माझी काय बिंदी राहिना आणि त्यांचं काय धातार उडाल्याशिवाय राहिना. असा एकदम इतका हसलो बापरे. असं शूट झालंय बघा आमचं. आता या आठवणीत राहणार आहे हे शूट सगळं. वातावरण पण छान आहे. त्यात गाया शेळ्या तळं सगळंच आम्हाला भेटलं. पण म्हणजे इतकं हसलो तर बऱ्याचशा गोष्टी ना मोबाईलमध्ये कॅप्चर नाही करता आल्या. कारण की ज्या वेळेस मोबाईल बंद असेल का त्या वेळेसच बरोबर हे कॉमेडी करायचे आणि मग ते राहून गेलं.
धोतर करू व्हिडिओ झालाय सगळा. आणि माझी बिंदी वारं डोंगराच्या साईडला एवढं आहे त्याच्यामुळं ते दोन्हीचं काही सूत्र बसलं नाही. पण चला काही का असं ना काहीतरी वेगळं यादगार झालं तर ते महत्वाचं आहे. आता चाललोय आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये, ते इथंच आहे जवळ, तर तिथं जाऊन आता शूट घेऊ. कर ना त्याच्यावर मला आता हे मोर जर हाती लागला असता आपल्याला शूटला. नाही जागेवर थांबणारच नाही. पिसार घरी बरं का पिसार करणार आपलं एवढंच होतं पिसार करणार तुला कर बा पिसार कर तुला तांदूळ आणून दे किलो. तर चला त्याच्यानंतर फायनली आला आपण आपल्या जंगल विलामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये, कारण अगोदरचं सगळं शूट झालं आणि फायनल आता मंदिरामधलंच राहिलं होतं. तर याच्या आधी गावामध्ये आमच्या 2 मंदिरं आहेत, तर तिथं जाऊन आम्ही शूट घेतलं मग ताईंनो. त्याच्यामध्ये भरपूर टाइमपास झाला, पण तिथं काही व्यवस्थितच व्हिडिओ आलेच नव्हते. आणि एका मंदिरामध्ये साफसफाई चालू होती आणि दुसऱ्यामध्ये पूर्ण अंधार होता, तर त्याच्यामुळे तिथं एकदम क्लिअरिटीने व्हिडिओ आलेच नसते. तर म्हणून मग घरी आलो. तर आपल्या मंदिरामध्ये आपल्या जंगल विलाच्या मंदिरामध्ये इकडं आलो. तिथलचं काही शूट घेतलं नाही आम्ही, म्हणजे व्लॉगमध्ये काही शूट घेतलं नाही, डायरेक्ट इकडं आलो. तर मग म्हणलं चला इथलचं पण छानच होणार आहे. पण बऱ्यापैकी मला असं वाटलं होतं की आपल्या मंदिरामध्ये इथं शूट व्यवस्थित यायचं नाही, अंधार होईल, तिकडं चांगलं येईल. पण ते उलटं झालं, उलटं इकडं चांगलं आलं आणि तिकडं व्यवस्थित नाही आलं. तर फायनली बघा शेवटची स्टेप आमची चालली होती एकदम फोटोशूटची, फोटो वगैरे काढणं चाललं होतं. आणि काही स्टेप आहेत ना म्हणजे एकदम आम्ही अचानक ज्या मनामध्ये आल्या ना तर त्या स्टेप घेतल्या होत्या. तर ही आमच्या दिदीने सांगितली होती का अशी स्टेप घ्या म्हणून, आणि मग अशी स्टेप शेवटची घेतली पहा. यांना तर बापरे असं झालं होतं की कधी शूट संपन, कारण भूक पण लागली होती. त्यांनी फक्त सकाळी नाश्ताच केलता आणि ते म्हणायचे आता थांबवा, मध्ये आपण गॅप घेऊ, जेवण वगैरे करू आणि मग करू परत. पण वातावरणावरती पण डिपेंड होतं सगळं, त्याच्यामुळं थांबलोच नाही. चला तिकडून शूट करून आलो आणि इकडं आपल्या महादेवाच्या मंदिरामध्ये घेतलंय शूट. आता फायनल झालंय. बापरे 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 4 ते 5 तास लागलेत अख्खं शूट व्हायला. तर आता सगळा व्हिडिओ एडिट झाल्याच्या नंतरच यूट्यूबवर येईल. त्यावेळेस बघा म्हणजे मेहनत किती असते आणि व्हिडिओ एवढा ते बनवल्याच्या नंतर. तर चला आता खाली जाऊन एक रील शूट करायचा आणि मग संपला विषय. तर चला ताईंनो, आजचं पहा यादगार असं आठवणीत राहणारं शूट आमच्या दोघांचं झालं. तर खरंच म्हणजे खूप छान वाटलं माझ्या मनाला आज. आणि आजचा व्हिडिओमध्ये कसं लुक झालं होतं, कसं वाटत होतं तुम्हाला, आणि आजचा व्हिडिओ पाहून कसं वाटलं तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि चला आजचा व्हिडिओ इथंच थांबूयात, भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनपूर्वक आभार मानते ताईंनो. धन्यवाद सगळ्यांना, बाय. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये.